नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे घेवड्याच्या डाळीपासून. ही घेवड्याची डाळ म्हणजे बघा, फरसबी आणि हा घेवडा दोन्ही सेम असतात. ह्याचा रंग काळा असतो आणि फरसबीचा पिवळा असतो, म्हणजे तांबडसर. तर हा घेवडा आहे, ह्याच्या म्हणजे आमटी पण बनवू शकतात. ह्याची अख्ख्या याची आपण सांबार बी बनवू शकतो, म्हणजे बरंच काही बनवू शकतो. आणि ह्याची आता फोडून डाळ आमटी बनवणार आहे मी. ही डाळ फोडलेली आहे, जात्यावर भरडतात आणि त्याची आमटी बनवतात. किंवा नाही जात्यावर भरडतात, मिक्सरमध्ये जरा लावून ते घेवडे बारीक करायचे जरा, आणि त्याची साल्टं काढून टाकायची जेवढी निघतील तेवढी, आणि मग ही डाळ अशी तयार करायची आणि मग ह्याची आमटी बनवायची. तर इथे बघा, मी आता घातलेला आहे कुकरमध्ये आणि ह्याला मी धुवून आणणार आहे. ह्याचा रंग शिजला तरी काळा होतो का, की ती काळी साल आहे ना त्याला, तर काय नाही वाटत, छान वाटते ती आमटी. ती आमटी तुम्ही खाल्ली तर म्हणसान बापरे हे काय खातोय आपण, असं होईल. ते होते, ते एवढे टेस्ट होते. तर ह्याला कुकरला लावलेलं आहे पाणी टाकून, आणि ह्याला शिजून घेणार. आपलं वरण कसं शिजवतं तसं शिजवायचं. ह्याच्या 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे मी, जास्तीत जास्त 3 शिट्ट्या करणार आहे. आणि नंतर मग तुम्हाला दाखवते झाल्यावर. तोपर्यंत आपल्याला त्याचा मसाला करूया. मसाला काय जास्त काय 12 भानगडीत करायचं नाही, त्याला थोडासा मसाला लागतो. एक कांदा घेतलेला आहे कच्चाच, पहा आता. एक कांदा कच्चाच फोडून घेतलेला आहे, तुकडे, छोटाच कांदा आहे. एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंचाचा, त्याचे तुकडे करून घेते. ह्याला मसाला बिसाला जास्त लागत नाही, पण ही आमटी तुम्ही खाल तर काय विचारू नका, एवढी जबरदस्त लागते ना. भातावर भाकरीबरोबर कुस्करून खा, चपातीबरोबर खा, कशाबरोबरही खा. लसूण जरा जास्तच घालायचं येईल. आपण 4 पाकळ्या घातल्या तर 5-6 पाकळ्या घालायच्या, पण 1.5 पट जास्त घालायचा. कोथिंबीर घातलेली आहे जराशी, आणि ह्याला ना खोबरं घालते 2 चमचे, किसलेलं आहे 2 चमचे खोबरं घालते. हे सगळं कच्चंच घ्यायचे, कच्चंच वाटायचे आपल्याला, जास्त काही ह्याला मेहनत करत बसायचं नाही. बघा आता हे ना मी जरासं वाटून घेते थोडंसं बारीक, म्हणजे, आणि नंतर मग थोडं पाणी पण टाकून वाटणार आहे. बघा, एक 15 सेकंद मी फिरून घेते याला, नंतर मग पाणी टाकून परत वाटून घेणार आहे. आणि हे ग्राइंडरमध्येच लावते, मसाला बी ग्राइंडरमध्येच तयार करून घेते लगेच. तर अशा रीतीने जर ही आमटी खाल्ली ना, खरंच जबरदस्त आहे. आता बघा जरासं फिरवते मी, फिरवले ना तर अजून एवढं बारीक झालं नाही, थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात. आता पाणी टाकल्यामुळं हे आहे तेवढं टाकून देते, लगेच बारीक होईल. ह्याला का अर्धा मिनिट लावला का परत झालं. हे जास्त बारीक पण करायचं नाही, म्हणून मिक्सरला लावलं नाही, थोडा जाडसरच ठेवायचा मसाला, म्हणून मिक्सरमध्ये वाटलं नाही, ग्राइंडरमध्येच करून घेते. आता हे झालेलं आहे आपलं, ग्राइंडरमधून बारीक करून घेतलेलं आहे. तर आता हे मी काढून घेणार आहे. ह्याला काय जास्त वेळ फिरवायला लागत नाही आपल्याला, थोडक्यातच होते लगेच. आता पाणी टाकल्यामुळे थोडंसं आणखीन 1 मिनिट अर्धा मिनिट फिरवून घेते मी, म्हणजे हे लगेच होईल आपलं. हे पहा, हे झालेले आता तुम्हाला काढून दाखवते सर्व. हे बघा, अशा पद्धतीने झालेलं आहे आपलं, पाहिलं, असंच झालेलं आहे. आता मी आपला कुकर झालाय का बघते, मी बाजूला ठेवते सर्व, आणि कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात का पाहूया. हे पहा, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आणि मी आता कुकर जरा थंड पण झाला होता. हे बघा, शिजलेली आहे डाळ, चांगली गाळ झालेला आहे. रंग काळा दिसतो पण छान वाटते ते, खूप टेस्टी आहे त्याचा रंग, म्हणजे रंग असला तरी पण फोडणी दिल्यावर छान दिसतो. तर आता इथे एक पळीभर मी तेल टाकलेलं आहे. लगेचच आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी झाल्यावर थोडीशी फुलल्यानंतर लगेच जिरं टाकायचं. कढईमध्येच करणार आहे मी, त्याच्यामुळं ह्याच्यातच सर्व काही का आहे ते. कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे 5-6, छान फुलून द्यायचं दोन्हींदा पण. नंतर ते आपण वाटण वाटलेलं आहे ना, कांदा, लसूण, थोडंसं खोबरं, आलं आणि कोथिंबीर, हे वाटण सर्व टाकून द्यायचे याला. आता हे वाटण टाकलं ना, ह्याचं सगळं आपण कच्चं वाटण टाकलेलं होतं ना, मग ह्याला जरासं पाणी आटेपर्यंत, एकदम सुक्कं होतपर्यंत, तेल सुटतपर्यंत आपल्याला ह्याला मस्त भाजून घ्यायचे. भाजण्याची हयगय करायची नाही, कच्चेपणा सगळा घालवला पाहिजे. म्हणून आधी छान असं तेवढ्याच तेलात आणि छान असं परतून परतून भाजून घ्यायचे, खाली लागून द्यायचं नाही किंवा काहीच नाही, असंच ठेवायचे छान असं.
मैत्रिणीनं माझ्या रेसिपी पाहत जा, तुम्ही बनवत जा आणि खात पण जा. बऱ्याच छान छान रेसिपी असतात, तुम्ही व्हिडिओ पाहत जा संपूर्ण, तर कळेल तुम्हाला. आपल्या गावाकडच्या रेसिपी असतात किंवा आपल्या इथल्या मुंबईमधल्या कुठल्याही तुम्हाला म्हणजे भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी असतात, त्या नक्कीच पाहत जा. आणि चॅनलला सबस्क्राईब करीत जा, लाईक करीत जा आणि कमेंटमध्ये पण लिहून पाठवत जा. ही आमटी तुम्ही कधी केली का हे मात्र मला नक्की सांगा. ही घेवड्याची आमटी कधी केली का हे मात्र तुम्ही नक्की मला सांगा आणि आवर्जून कमेंटमध्ये मला उत्तर आलं पाहिजे याचं. खाता का तुम्ही अशी आमटी? आणि खाल्ली असली तर कशी लागते? आणि केली नसली ना, जरूर तुमच्याकडं कोणाकडे असलं ना तर मागून घ्या आणि बनवून खा. एवढी टेस्टी लागते ही घेवड्याची आमटी ना, खूप खमंग लागते. आणि असं वाटी भरून भरून प्यावं का वरपून वरपून खावं, एवढी टेस्टी लागते. तर तुम्ही नक्कीच ही आमटीचा तुम्ही प्रकार पहा, कधी नसन केलं तरी करून पहा. ज्याच्याकडे कोणाकडे असलं तरी मागून घ्या घेवडे आणि त्याची आमटी बनवून पहा. काळे घेवडे म्हणतात त्याला, वाल म्हणतात, काळे वाल पण म्हणतात, काळे घेवडे पण म्हणतात. खूप हेल्दी आहे आणि खूप फायदेशीर आहे आपल्या पोटासाठी किंवा आरोग्यासाठी, खूप फायदेशीर आहे ही आमटी. अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही आमटी होती, काहीच लागत नाही, पण असं वाटी भरून भरून प्यावं असं वाटतं, एवढी चविष्ट होती. इथे मालवणी मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे, गरम मसाला, आणि हे सर्व मध्ये टाकायचं. आता पाणी तर बरेच आटलेलं आहे, आता ह्याला परतून घ्यायचं छान. आणखीन पण हे बघा, सगळं पाणी मी आटवलेलं आहे आणि ह्याला छान आता परतून घ्यायचं. आणखीन कोरडं करायचं त्याला. मेन गोष्ट, आपण पाणी घालून वाटलेला मसाला होता ना, थोडासा वेळ लागला आपल्याला आटायला, पण ते आटून झाल्यानंतरच मसाला सगळा परतून घ्यायचा, तरच दुसरं टाकायचं. मसाला कच्चा होता ना आपला, म्हणून. आता वाटण वाटलं नाही काही किंवा काहीच नाही. बघा आता हे झालेलं आहे आपलं, दिली आमटी टाकून. या आमटीला वेळ लागत नाही, लगेच होते. आता जरा उकळी आली का झाली आमटी तयार. छान उकळी येऊन द्यायची. पहा रसरसलेली दिसते एकदम. आणि ही आमटी मैत्रिणींना पातळच लागते, पातळच करायची आमटी, घट्ट करायची नाही. हे तुम्हाला म्हणजे टिप्स म्हणा किंवा काही बोललं तरी चालेल, पण ही आमटी पातळच करायची एकदम. भातावर तुम्ही खा, एकदा वरपून वरपून खासाल, एवढे टेस्टी लागते. तर थोडीशी मी वाढवली आणखी, थोडं आमच्याकडं खातात भरपूर, म्हणून मी भरपूरच केलेली आहे. आवडती सर्वांना ही आमटी. तर मैत्रिणींनो, खरंच मी सांगितलं तुम्हाला ना, का तुमच्याजवळ नसले घेवडे ना, तर घेवडे कोणाकडे असले तरी घ्या आणि ही आमटी करून पहा, घरात खायला घाला. हेल्दी आमटी आहे, पण खूप चविष्ट आहे. आता ह्याला छान उकळी आलीनंतर रंग पहा, किती काळा दिसत होता ना, आता रंग छान दिसायला लागला त्याचा. अजून रंग वाढन. आता मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. मीठ नव्हतं टाकलं ना आपण, मीठ कधी पण लास्टलाच टाकतो, त्याच्यामुळं मी लास्टलाच मीठ टाकते कधी कधी, पण मध्ये टाकत नाही जास्त मीठ. कवचित एखाद्या वेळेस वाटलं तर टाकते, नाही तर टाकतच नाही. हे बघा, छान उकळी आलेली आहे आता या आमटीला, मस्त झाली. आता आपण ना काढून घेऊया, काढून दाखवते. हिला जास्त आटवायची पण नाही, अशीच ठेवायची, हिला जास्त नाही करायचं, पातळच ठेवायची तिला. आता काढून घेते मी एका बाउलमध्ये आणि दाखवते मला. अशा तऱ्हेने ही आमटी बनते, घेवड्याची आमटी. लक्षात ठेवा, काळ्या घेवड्याची आमटी आहे ही, पण खूप स्वादिष्ट आणि खूप छान. हे बघा. आणि मैत्रिणींना दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे माझे मसाल्याचे स्टॉक आलेले आहेत. तुम्हाला घ्यायचं असलं तर पुढे मी देणार आहे, मसाला कसा बनवतो ते पण दाखवणार आहे. तर तुम्ही पुढे संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. आणि मसाला का बनवते मी ते पण तुम्हाला सांगणार आहे पुढे गेल्यावर, मी आता मसाला का विकते म्हणून. पहा बरं, किती सुरेख दिसते आमटी. जराशी कोथिंबीर टाकायची वरून आणि मग खायची. मस्त ताव मारायचं तिच्यावर, गरमागरम वाफळलेला भात आणि वरून आमटी असले का काय मज्जा येईल खायला. पहा, रंगही दिसतोय छान आणि छान झालेली आहे आमटी आपली काळ्या घेवड्याची आमटी. किती सुरेख वाटते का नाही. तर आता मी पुढे सांगते तुम्हाला मसाल्याविषयी. तर हे माझे मसाल्याचा स्टॉक आलेला आहे, तुम्ही घेऊ शकता.
आणि मैत्रिणी अशा पद्धतीने मी मसाला करते, चुलीवर भाजून गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू आमच्या घरच्या असल्यामुळे बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मिरच्या, धणे, सफेद तीळ, हळद किंवा कांदे, लसूण हे सगळे आमच्या घरचेच असल्यामुळे हे शेणखता उगवलेले आहेत. त्याच्यामुळं खमंगपणा मसाल्यात आहे आणि बिना केमिकलचे आहेत आणि चुलीवर भाजल्यामुळं खूपच छान चव येते मसाल्यांना. आणि हे सगळे मसाले मी देठं काढून सर्व भाजून घेतलेले आहेत, मिरच्यांची देठं. आणि हे सगळे गरम मसाले हाय क्वालिटीचे आहेत, बाहेरून बाजारातून आणलेले. जेवढे बाजारात भेटतात तेवढे मसाले 19-20 मसाले आहेत माझे. तर ते सगळे मी वापरलेले आहेत. त्याच्यात एवढ्या बऱ्याच जातीचे मिरच्या बनवलेल्या आहेत, म्हणजे मसाले बनवलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही फोन करून विचारू शकता, लिस्ट घेऊ शकता. मसाले घ्या, पण माझे हे आमटी कशी झाली ती मात्र नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय.